असंच गाव आल्यानो. आता मी इले कणकवली तालुक्यामध्ये, कणकवली तालुक्यात शिरवल हे आमचा गाव असा. ह्या बघतास माझा घर, ह्या गावचा घर असा बघू शकतास. आणि हे आमचे मित्र असतात, नितेश मांजरेकर, गावा किल्ल्यात आताच इल्यात आणि निसर्गाचा आस्वाद घेतात. हे आपल्या कोकणातल्या तळकोकणातले अशी बरीच गावं असतात जी एकदम हिरवीगार पानाफुलांनी फुललेली असतात आणि प्युअर ऑक्सिजन असतात. तर माणसं मुंबईच्या स्ट्रेसफुल लाईफमधनं गावाकडे येतात आणि जरा थोडा हेल्पफुली आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहून मस्तपैकी आनंद लुटतात ह्या निसर्गाचं. तर त्यांचं काय मत आहे यावरती बघूया. कसे असा गावाल्यानो या आम्ही आता मी गावाला आलेलो आहे. तिथे मला खूपच छान वाटतोय, कारण मुंबईला सर्व बिल्डिंगचं जाळं पसरलेलं आहे. ऑक्सिजन नावाची ती वस्तू आहे ती आपल्या शरीरासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. ती आता ओजी ऑक्सिजन बोलतो, त्याला ओरिजिनल ऑक्सिजन आपल्याला ह्या इथे मिळत आहे आणि ते माझे मित्रांमुळे ते अनुभवता आलेलं आहे, आस्वाद घेत आहे ते ओरिजिनल ऑक्सिजनचं. आता ओरिजिनल ऑक्सिजनचा आपण मुंबईला असतो ते नोकरीचा ट्रेसले वगैरे माणसाला ऑक्सिजन तर सोडून द्या, माणसाला चालायला वेळ नाही. आता ह्या इथे मला ओरिजिनल अँटीबायोटिक शेणाने सारवलेली आहे, आठवड्यातून एकदा तरी सारवायला लागते. त्यामुळे इथली माणसं कमी आजारी पडतात. आणि डॉक्टर मला वाटते या शिरवळीमध्ये डॉक्टरांचा काही पत्ताच नाही आहे. आणि मला वाटतं ह्या उष्णतेमध्ये आहे ना, ही जी अँटीऑक्साईड म्हणून जी जमीन जी शेणाने सारवली जाते ती थंडावा पण निर्माण करते या घरामध्ये. आणि शिवाय ही जी कौलारू घरं जी आपण पाहतो आहोत आता सध्या कोकणामध्ये, कौलारू घरांचा जो ट्रेंड आहे तो फार कमी झालेला आहे. लोक आता पत्र्याच्या घरावरती आलेले आहेत. ते लोक मुंबईसारखं शहरीकरण करण्याचा प्रयत्न करतात. पण कोकणातली जी वास्तविक जीवनव्यवस्था आहे, झाडांमध्ये आणि निसर्गामध्ये रमणीय आयुष्य घालवणं आणि शिवाय ते कौलारू घरं आहेत, त्या कौलारू घरांना आणि चिरेबंदी घरांमध्ये राहणं, मातीने लेपलेली घरं असतात, त्या घरांमध्ये थंडावा निर्माण होतो. कारण ह्या जे कोकणामध्ये जी उष्णता असते त्या उष्णतेला ती जी घरं असतात ती उष्णता घरापर्यंत पोचू देत नाही आतमध्ये आणि थंडावा निर्माण करतात. म्हणून सध्या कोकणामध्ये हे जे नवीन घरांची ट्रेंड आहे ती परस्पर विरोधी अशी आहे असं मला वाटतं. नाही, आता माझा जो मित्र पण आहे त्याने ते सेम घर त्याने तसंच ठेवलेलं आहे. याच्याकडे पैशाची काही कमी नाही आहे, तरी त्याने ओजी घर, म्हणजे ओजी घर बोलतात, ओजी ऑक्सिजन. तर कधी आम्ही झालं तरी आमचं ग्रुप ह्या ओजी ऑक्सिजनसाठी आम्ही इथे येतो खास करून. कारण हे ऑक्सिजन आम्हाला मुंबईमध्ये मिळत नाही, कारण आम्ही बिल्डिंगमध्ये फ्लॅटमध्ये राहणारी माणसं आहोत. तर आम्हाला ऑक्सिजन नावाची वस्तू काय ते माहीत नाही आहे. झाडामधून ऑक्सिजन मिळते आम्हाला माहीत नाही, कारण आम्ही AC ऑक्सिजन घेतो आहे. त्यामुळे मुंबईच्या माणसाचं लाईफ ही मला वाटते 50 ते 60 वय म्हणजे भरपूर झालं. पण ह्या इथे आपल्या गावामध्ये 120 वर्ष वय झालेले पण माणसं आहेत. का? कारण ते ओरिजिनल ऑक्सिजनमुळे. त्यामुळे मी माझ्या मित्राचे भरपूर आभारी आहे की त्याने आपला नैसर्गिक ते ठेव आहे ती तशीच ठेवलेली आहे. ते स्वतःची झाडं बांधलेली आहेत, ती फणसाची, जांभळाची वगैरे झाडं आहेत ती. कारण त्या माझा मित्र आहे तो निसर्गप्रेमी पण आहे. निसर्गप्रेमी म्हणजे निसर्गामध्ये राहायला आवडतो, म्हणून त्याने मुंबईचा मोठा बिझनेस सोडून तो गावाला बिझनेस करायला आलेला आहे. त्याची शेतजमीन वगैरे भरपूर आहे. शेतजमीनमध्ये त्याने वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली आहेत. म्हणजे तो एक अर्थाने तो कोकणाचा विकास करण्यासाठी आहे ना, मंगेश तांबे या माझ्या मित्राचा भरपूर मोठा वाटा आहे. नाही, आणि त्यांनी एक खूप चांगलं काम केलं आहे. त्याने आपल्याच काही स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेत. हे खूप मोठी गोष्ट त्यांनी केलेली आहे. कारण तो परप्रांतीयांना तो कोकणामध्ये तो स्थान देऊ इच्छित नाही. त्याचं मत असं आहे की आमचे स्थानिक जे रोजगार आहेत, स्थानिक शिकलेली मंडळी आहेत, त्यांना प्रथम